Okay, done. Third standard. We will be starting with third standard. See, we learn many new things in school. We recite poems, sing songs and draw pictures. आपण स्कूलमध्ये शाळेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतो. आपण पोएम म्हणायला शिकतो, गाणी म्हणायला शिकतो, त्यानंतर पिक्चर्स चित्रे काढायला शिकतो. वी ऑल्सो गेट टू प्ले इन स्कूल. त्याचबरोबर आपल्याला खेळायला पण मिळतं शाळेत. वी प्ले खो खो, कबड्डी अँड ऑल्सो लेझिम इन स्कूल. आपण शाळेच्या पटांगणावर खो खो, कबड्डी यासारखे खेळ खेळतो. एखादा विशिष्ट प्रोग्राम असेल 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, त्याच्यासाठी लेझिम घेतलं जातं. वी मस्ट गो टू स्कूल रेग्युलरली आणि यासाठी आपण रोज शाळेत जायला हवं. गोइंग टू स्कूल ऑन टाइम टीचेस अस पंक्च्युअलिटी. आणि जर तुम्ही रोज वेळेवर शाळेत गेलात तर त्यामुळे तुमच्या अंगी वक्तशीरपणा येतो. इन स्कूल वी लर्न हाऊ टू कीप अवर सेल्फ क्लीन. शाळेमध्ये स्वतःला स्वच्छ कसं ठेवायचं हे आपल्याला शिकवलं जातं. बघा, फर्स्ट स्टँडर्ड पासूनच तुम्हाला शिकवलं जातं. रोज सकाळी उठून दात घासावे, शौच असावे, त्यानंतर दूध वगैरे पिऊन शाळेत जावं, अंघोळ नीट करावी, आपली नखे स्वच्छ ठेवावी, केस नीट विंचरावे, हे सगळं शिकवलं जातं ना तुम्हाला फर्स्ट स्टँडर्ड पासूनच. म्हणजे शाळेत आपल्याला आपण स्वतःला स्वच्छ कसं ठेवू शकतो, हाऊ वी कॅन कीप अवर सेल्फ क्लीन, दॅट इज टॉट इन अवर स्कूल. हे सगळं आपल्याला आपल्या शाळेत शिकवलं जातं. वी ऑल्सो लर्न द इम्पॉर्टन्स ऑफ कीपिंग द पब्लिक प्लेसेस क्लीन. जे पब्लिक प्लेसेस आहेत, ज्या सार्वजनिक जागा आहेत, त्या सगळ्यांना स्वच्छ क्लीन ठेवण्याचं काम आपल्या स्कूलमध्ये आपल्याला शिकवलं जातं. पर्सनल अँड पब्लिक हायजीन हेल्प्स टू कीप अस हेल्थ. Who asked? Who asked? First, This is for third standard. In school, we learn how to keep ourselves clean. We also learn the importance of keeping the public places clean. Personal and Tanish mic off कर. Personal and public hygiene help to keep us healthy. मग आपण स्वतःची स्वच्छता ठेवली, आपल्या आजूबाजूच्या परिसर, त्या आपल्या आजूबाजूच्या परिसरातील जे लोक आहेत ते स्वच्छ असले तर त्यामुळे काय होतं, आपण स्वतःला हेल्दी ठेवू शकतो. पहा, दिस इज अवर स्कूल. स्कूलमध्ये लायब्ररी आहे, असेंब्ली हॉल आहे, कम्प्युटर लॅब आहे, खेळण्यासाठी प्लेग्राऊंड आहे, स्कूलमध्ये येण्या जाण्यासाठी स्कूल बसेस आर देअर, काउन्सिलर आहे जिथे तुम्ही काही विचारपूस करू शकता. फर्स्ट एड, जर तुम्हाला स्कूलमध्ये खेळताना वगैरे लागलं तर पटकन एक प्रथमोपचार असतो. त्यानंतर क्लिनलीनेससाठी बेसिन, वॉशरूम असतात. ओके, सी, try this. In some schools, 2-3 students in each classroom takes turns to remove the garbage in the classroom after school is over. काही शाळांमध्ये काय केलं जातं माहिती आहे, 2-3 स्टुडंट ठरवले जातात आणि त्यांची एक टर्न होते. म्हणजे त्यांची एक वेळ फिक्स केली जाते. त्या दिवसामध्ये जेव्हा शाळा संपते, शाळेचा पिरियड संपतो, तेव्हा स्कूलला स्वच्छ करायचं. असं आज एक दिवशी पहिले 2-3 स्टुडंट, त्याच्यानंतरचे 2-3 स्टुडंट दुसऱ्या दिवशी, असं केलं जातं. दे कीप द क्लास क्लीन. मग ते स्टुडंट्स काय करतात, त्यांचा वर्ग स्वच्छ ठेवतात. द चिल्ड्रन गेट यूज टू व्हॉलंटरी वर्क. मग त्याच्यामुळे काय होतं, मुलं स्वतःचं काम स्वतः करायला शिकतात. दे फील अफेक्शन फॉर द स्कूल अँड द क्लास. त्यांचा स्वतःचा वर्ग, त्यांची शाळा यांच्याबद्दल त्यांना अफेक्शन वाटू लागतं. डज युअर स्कूल हॅव सच अन अरेंजमेंट. मग तुमच्या स्कूलमध्ये अशा प्रकारची अरेंजमेंट आहे का, सांगा. ओके,
If not, prepare a monthly timetable for cleaning your classroom. जर नसेल तर तुम्ही सुद्धा हा उपक्रम राबवू शकता. तुम्ही पण तुमचा क्लासरूम स्वच्छ करण्यासाठी महिन्याभराचा एक टाइम टेबल बनवू शकता. इन्क्लूड ऑल ऑफ युअर क्लासमेट इन दिस टास्क. मग तुमचे जे वर्गमित्र आहेत त्या सगळ्यांना तुम्ही या कामामध्ये इन्क्लूड करून घेऊ शकता. A certificate or rotating cup or shield can be given for clean classroom. मग जो क्लासरूम क्लीन असेल त्याला सर्टिफिकेट किंवा रोटेटिंग कप देण्यात यावा. ना क्राउडिंग ॲट दी वॉटर टँक. काय दिसतंय या चित्रामध्ये सांगा मला. कुशल सांग. येस टीचर. चित्रामध्ये काय दिसतंय? चित्रामध्ये मुले दिसतात, मुली दिसतात, बॉटल बॉटल दिसतो, नल काय झालंय दिसतो. तिथे? काय झालंय तिथे नक्की? पाणी वाटतात. ओके. आणि तिथे गर्दी झाली वॉटर टँकच्या इथे, बरोबर? Why is there a crowd and some hullabaloo near the water tank? बघा त्या पाण्याच्या टाकीजवळ गोंधळ का आहे आणि गर्दी का आहे सांगा. कोण सांगणार? रेज युअर हँड. पाण्याच्या टाकीजवळ एवढी गर्दी का झाली आहे? सगळा गोंधळ का उठला आहे? यस श्रेया. पानी भरने के लिए. What rules should we follow while using school facilities? मग ही एक प्रकारची स्कूल फॅसिलिटी आहे, एक सुविधा आहे तुम्हाला शाळेने दिलेली की शाळा तुम्हाला पिण्याचं पाणी पुरवते, बरोबर? मग याच्यासाठी अशी गर्दी होऊ नये म्हणून कोणते रूल फॉलो करायला हवेत? येस कुशल. लाईन करायची. येस, वी शुड गो इन अ क्यू. जर आपण लाईन मध्ये गेलो तर अशा प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही. जर स्टुडंट्स लाईन मध्ये असतील, एकाचा नंबर झाला की नंतर दुसरा पाणी भरायला येणार, मग तिसरा पाणी भरायला येणार, असं असेल तर अशा प्रकारचा गोंधळ उठणार नाही. वेअर एल्स कॅन वी यूज द रूल्स ऑफ स्कूल इन डिसिप्लिन? अजून कोणकोणत्या ठिकाणी आपण शाळेतले असे नियम वापरू शकतो सांगा. कम्प्युटर लॅब मध्ये जाताना, प्लेग्राऊंड वर जाताना, प्लेग्राऊंड वरून येताना. येस येस भाविका. येस. ओके. वी ऑल लाईक स्कूल. आपल्या सगळ्यांना शाळा आवडते. बघा आता कितीतरी जवळजवळ पूर्ण 2 वर्षातून तुम्ही स्कूलमध्ये जाताय. मग आता सगळ्यांना स्कूलला जायला मजा येते ना. यू आर एन्जॉईंग. चॅट बॉक्स मध्ये लिहा. इथे एकेकाने हँड राईज करण्याची गरज नाही, चॅट बॉक्स मध्ये लिहा. येस. ओके. सो वी ऑल लाईक स्कूल. आपल्याला सगळ्यांनाच आपली शाळा आवडत असते. अ स्कूल हॅज फॅसिलिटीज लाईक लायब्ररी, प्लेग्राऊंड अँड कम्प्युटर लॅब विच वी ऑल यूज. बघा मग आपली ही शाळा आता इथे पिण्याचं पाणी जसं पुरवते शाळा, त्याच्यात अजून सोयी सुविधा पुरवते. जसं लायब्ररी, वाचनालय असतं, तुम्हाला तिथे वेगवेगळ्या प्रकारची किंवा गोष्टींची, तुमच्या अभ्यासाची अशी पुस्तके मिळत असतात. त्यानंतर येतं तुमचं प्लेग्राऊंड, जिथे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही खो खो, कबड्डी, लेझिम यासारखे खेळ खेळत असता. आणि त्यासोबतच येते कम्प्युटर लॅब. कोणाकोणाच्या स्कूलमध्ये कम्प्युटर लॅब आहे? येस ऑर नो लिहा चॅट बॉक्स मध्ये. तुमच्या स्कूलमध्ये कम्प्युटर लॅब आहे का? येस ऑर नो लिहा. फक्त भाविकाच्या स्कूलमध्ये आहे का? लिहा सगळ्यांनी. आय एम आस्किंग, डू यू हॅव कम्प्युटर लॅब इन युअर चॅट बॉक्स? कळतो का? थर्ड स्टँडर्ड सार्थक, कुशल, व्हॉट हॅपन? वाय यू आर नॉट रिस्पॉन्डिंग?
सो वी ऑल एव्हरीवन शुड बी एबल टू यूज दिस फॅसिलिटीज. मग ह्या ज्या सुविधा आहेत शाळेने पुरवलेल्या त्याचा लाभ सगळ्यांनाच घेता यायला पाहिजे. वी शुड फॉलो सर्टन रूल्स while using these facilities. मग या सगळ्या सुविधा वापरताना काही नियम आहेत ते आपण फॉलो केले पाहिजेत. वी शुड वेट इन क्यूज. प्रत्येक वेळी आपण लाईन लावून वाट पाहिली पाहिजे की माझा नंबर कधी येतो, तेव्हाच तुम्ही पुढे गेलं पाहिजे. बुक्स बॉरो फ्रॉम द लायब्ररी शुड बी रिटर्न ऑन टाइम. शाळेच्या वाचनालयातून लायब्ररीमधून तुम्ही जे बुक घेता ते तुम्ही तुम्हाला सांगितलेल्या वेळेत परत दिले पाहिजेत. वी शुड नॉट टिअर ऑर डॅमेज द पेजेस ऑफ द बुक्स. बुक्सचे पेजेस फाडायचे नाही किंवा ते खराब सुद्धा करायचे नाही. वी मस्ट कीप द वॉल्स अँड बेंचेस इन द क्लासरूम क्लीन. तुमच्या शाळेतल्या वर्गातील ज्या भिंती आहेत, बेंचेस आहेत, त्यावर विनाकारण काही लावायचं नाही, काही लिहायचं नाही. आपण त्यांना स्वच्छ ठेवायचे आहेत. वी मस्ट रिटर्न द स्पोर्ट्स इक्विपमेंट टू इट्स प्रॉपर प्लेस आफ्टर युजिंग. प्लेग्राऊंडवर खेळायला जाताना जे स्पोर्ट्सचे इक्विपमेंट तुम्ही घेऊन जाता ते वापरल्यानंतर परत होते त्या ठिकाणी ठेवायचे आहेत. सांगा वाय डू फ्रेंड्स क्वारल. इथे बघा काय दाखवलंय. सम चिल्ड्रन आर फायटिंग सो द टीचर इंटरव्हन्सेस. काही मुलं भांडत आहेत म्हणून मध्ये टीचर आलेले आहेत. पहा, वाय डू फ्रेंड्स क्वारल. मित्रमैत्रिणी का भांडतात. सांगा. थर्ड स्टँडर्ड. सांगा. वाय डू वी क्वारल. तुमचे पण कधी कधी तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत भांडणं होतात ना, का होतं असं. सांगा. वाय डू वी क्वारल. भाविका सांगणार. वेदांत, कुशल, सार्थक, श्रेया. होतात. काय झालं सार्थक. एकामेकांना संभून घेतल्यावर भांडणं होतात. व्हेरी गुड बॉय. ओके. मग आपण मित्रमैत्रिणी असतो, आपण एकमेकांना जेव्हा समजून नाही घेत एखाद्या गोष्टीत जेव्हा आपली मतं वेगवेगळी होतात तेव्हा भांडणं होतात. व्हॉट विल यू डू टू रिझॉल्व्ह अ क्वारल पीसफुली. मग जर असं भांडण झालेलं तुम्हाला दिसलं तर ते शांतपणे मिटवण्यासाठी तुम्ही काय कराल. सांगा. We can take help of our teacher. Yes. Okay. Yes. How will you behave with the person you have quarreled with after the quarrel has ended? मग ज्या व्यक्तीशी तुमचं भांडण झालं आहे, भांडण संपल्यानंतर त्या व्यक्तीसोबत तुम्ही कसं वागाल. शांतपणे. Very good. Quarrels may arise between friends, but they should be resolved amicably. भांडणं किंवा तंटे हे मित्रांमध्येच होतात, पण ते आपण शांतपणे सोडवले पाहिजेत. एव्हरी पर्सन हु इज क्वारलिंग शुड गेट अ चान्स टू प्रेझेंट देअर साईड. ज्यांचं भांडण झालं आहे त्या प्रत्येकाची बाजू आपण ऐकून घेतली पाहिजे. क्वारल शुड नॉट लीड टू फिजिकल फाईट. पण त्या तंट्याचं मारामारीमध्ये रूपांतर होता कामा नये. द टीचर शुड बी आस्क्ड टू हेल्प इफ अ क्वारल कॅनॉट बी रिझॉल्व्ह. जर तुमच्याने ते भांडण शांत होत नसेल, सुटत नसेल, तर तुम्ही तुमच्या शिक्षकांची मदत घेतली पाहिजे.
Resolving quarrels peacefully is a good way to end them. जर तुम्ही शांतपणे भांडणे सोडवत असाल तर भांडणं संपवण्याचा एक खूप छान आणि सोपा मार्ग आहे. It teaches us to solve problems in community life amicably. मग तसंच जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमधली भांडण सोडवू शकाल तर तुम्ही तुमचं जे सामाजिक जीवन आहे त्याच्यामधील सुद्धा तंटे भांडणे सोडवण्यात सफल होऊ शकाल. If issues in community life are resolved peacefully, many of our problems will be resolved. Solve. जर हे जे प्रश्न आहेत आपल्या सामाजिक जीवनातले म्हणजे मोठ्या माणसांची भांडणं वगैरे झाली तर ती जर शांततेने सुटली तर आपला प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. आता इथे चित्र पहा आणि मला उत्तर द्या. आर देअर एनी चिल्ड्रन इन युअर एरिया हू डू नॉट अटेंड स्कूल? वाय डू दे नॉट गो टू स्कूल? सांगा, तुमच्या इथे सुद्धा असं कोणी आहे का जे शाळेत जात नाही लहान मूल? आपण पाहतो सिग्नलवर आपल्या गाडीचं काच पुसण्यासाठी मुलं येतात किंवा असं बघा तिथे काम करताना एक मुलगा दिसतोय विटा देताना. तुमच्या सोबत असं आहे का कोण? ते का नाही जाऊ शकत शाळेत सांगा? येस वेदांत. त्यांच्या इथे शाळेला द्यायला पैसे नसतील. येस. Each child must get the opportunity to attend school. पण प्रत्येक लहान मुलाला शाळेत जाण्याची संधी मिळायला हवी. स्कूल इज फॉर एव्हरीवन. कारण शाळा सर्वांसाठी आहे. वी लर्न हाऊ टू गेट अलॉंग विथ अदर्स ॲट स्कूल. आपण शिकलोय की वर्गातील सगळ्यांसोबत कसं वागायचं. वी गेट टू नो अ लॉट ऑफ पीपल. आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा आपल्याला खूप व्यक्तींबद्दल देखील समजतं. ॲट स्कूल वी रिअलाइज दॅट वी आर अ पार्ट ऑफ सोसायटी. आणि जेव्हा शाळेत जातो तेव्हाच आपल्याला कळतं की आपण एका समाजाचा भाग आहोत. सी, तुम्हाला माहिती आहे का देर इज अ बॅन on employing children below the age of 14 years in factories, mines and in other hazardous occupation. जिथे जीवाला धोका आहे जसं कारखाने, खाणी अशा ठिकाणी 14 वर्षाखालील मुलांना कामाला ठेवणे हे हा एक गुन्हा मानला जातो. In 2006, the right against exploitation was expanded to include child labor. It made all kinds of child labor illegal. मग 14 वर्षाखालील ज्या मुलाला एखाद्या व्यक्तीने कामाला ठेवले असेल तर त्याला शासन सजा देऊ शकते. ओके, इट्स अन इलिगल पार्ट. बघा मग आपण काय शिकलो. व्हॉट वी हॅव लर्न. पर्सनल अँड पब्लिक हायजीन. Personal and public hygiene helps to keep us healthy. आपण जेव्हा स्वतः स्वच्छ राहतो, आपल्या आजूबाजूचे लोक स्वच्छ आणि चांगले असतील तेव्हा आपण निरोगी असतो, हेल्दी असतो. वी ऑल लाईक स्कूल. आपल्याला सगळ्यांना शाळेत जायला आवडतं. इश्यूज अरायझिंग इन कम्युनिटी लाईफ शुड बी सॉल्व्ह अमेकेबली. म्हणजे जे प्रॉब्लेम्स आहेत, जे काही भांडणतंटे आहेत ते जर आपण शांतपणे सोडवले तर ते पुढे जास्त वाढत नाहीत. आपण ते शांतपणे पीसफुल मार्गाने सोडवले पाहिजेत. Each child must have opportunity to attend school. प्रत्येक मुलाला शाळेत जाण्याची संधी मिळायला हवी. ओके. आता तुम्हाला क्वेश्चन बी आणि क्वेश्चन सी लिहायचा आहे. फिल इन द ब्लँक्स आणि राईट ऑर रॉंग लिहू शकाल? येस. थर्ड स्टँडर्ड. इट्स व्हेरी इझी. चला स्टार्ट रायटिंग आणि नंतर चेक करून घ्यायचं आहे. स्टार्ट. येस सार्थक. सी आणि बी. बी आणि सी. हा, फिल इन द ब्लँक्स.
आणि put right against the correct statement and wrong against the wrong statement. टीचर नोटबुक मध्ये. हो बेटा, नोटबुक. थर्ड स्टँडर्ड समजलंय सगळ्यांना? वेदांत, भाविका? यस. पेज नंबर 118. 118. 118. 118 वरच्या रिकामे जागा आणि चुकी बरोबर. समजलं भाविका? हो. 19व्या धड्याचे रिकामे जागा आणि चुकी बरोबर. गॉट इट स्वराज? येस मॅम. ओके, स्टार्ट रायटिंग देन अँड आफ्टर कम्प्लिटिंग लेट मी नो. फक्त ओरडायचं नाही, चॅट बॉक्स मध्ये लिहा कंप्लीट झाल्यावर. ओके, नाव फर्स्ट स्टँडर्ड. See, fourth standard. Now, the responsibility towards people with special need. ज्यांच्या काही स्पेशल विशिष्ट गरजा असतात, अशा लोकांविषयी आपली काय जबाबदारी असायला हवी ते आपण शिकणार आहोत. तन्वी, स्पर्श, आर्या, कनिष्क, कार्तिक, मानस, पे अटेन्शन. Some people have physical handicaps because of illness or accident, or they may be born with them. काही लोक अपंग असतात कोणत्या आजारामुळे, एखाद्या ऍक्सिडेंटमुळे किंवा जन्मताच ते तसे असतात. They suffer many inconveniences and much discomfort at public places. मग अशा लोकांना सार्वजनिक ठिकाणी खूप गोष्टींचा सामना करावा लागतो, खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. This is why they are in need of special services and assistance. म्हणून त्यांना काही स्पेशल सर्व्हिसेसची आणि त्यांच्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज असते. Do you know we have been successful in eradicating polio in our country. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही सगळ्यांनी पोलिओ डोस घेतलाय बरोबर. तुमच्या लहान भावा बहिणींना जे 5 वर्षाच्या खाली असतील त्यांना अजूनही पोलिओ डोस दिला जातो. आठवतं का पोलिओ डोस सगळ्यांना? येस ऑर नो? मग हा पोलिओ डोस पिऊन काय केलेला आहे आपण आपल्या देशातून? पोलिओ हा व्हायरस पूर्णपणे काढून टाकलेला आहे. The World Health Organization has praised India for this achievement. त्यामुळे WHO ने भारताची स्तुती सुद्धा केली आहे. Since the campaign against polio was carried out with dedication, over many years the disease was eradicated. मग भरपूर वर्ष या पोलिओ विषयी संशोधन करण्यात आलं, लस देण्यात आली आणि त्याच्यामुळेच पोलिओ हा व्हायरस पूर्णपणे देशातून गेलेला आहे. दो बूंद जिंदगी की हा ही फ्रेज पोलिओशी रिलेटेड आहे. ओके, व्हॉट इज द फ्रेज दो बूंद जिंदगी की रिलेटेड टू पोलिओ वॅक्सिनेशन. आज पण आपल्या देशामध्ये 5 वर्षाच्या खालच्या मुलाला पोलिओचं वॅक्सिन दिलं जातं, डोस दिला जातो, त्याला दो बूंद जिंदगी की म्हणतात. तुम्ही टीव्हीला ऍड वगैरे पाहतच असाल. येस? हो. ओके. सी, इथे बघा, रोबोट टेकिंग केअर ऑफ अ पेशंट. एक रोबोट आहे, तो एका आजारी व्यक्तीची काळजी घेत आहे. Nowadays, in many hospitals abroad, robots are used for the service and aid of the patient. बाहेरच्या देशामध्ये आता पेशंटची काळजी घेण्यासाठी रोबोट्सचा वापर केला जातोय. Will it be fun to have robots work for you, or will it be boring with no other human being present? मग तुम्हाला आवडेल का रोबोटने तुमच्यासाठी काम केलेलं, की टीचर तुम्हाला तुमचा कंटाळा आवाज येईल? नाही येत. का आवाज नाही येत? टीचर तुमचा आवाज नाही येत आहे. माझा आवाज येतोय की नाही सगळ्यांनी सांगा. यस टीचर. येस ऑर नो, येतोय की नाही?
Yes, teacher. येतोय का? Yes, teacher. Yes, Tanvi, teacher. check with your network. मानस माईक बंद ठेव. आराध्या, तू बोबडी आहे. मानस माईक बंद ठेवायचा आहे. आराध्या, तू बोबडी आहे. इकडे. See, Tanvi, now am I audible to you? Yes, teacher. Now divide one activity is there. Divide all the student in class into two groups. आता तुमच्या क्लासमधल्या सगळ्या मुलांना दोन ग्रुपमध्ये डिवाइड करायचं आहे. Blindfold the students in group A but not those in group B. ग्रुप ए मधल्या मुलाच्या डोळ्यावर पट्टी बांधायची आहे आणि बी मधल्या नाही. पेअर ऑफ each स्टुडंट फ्रॉम ग्रुप ए विथ स्टुडंट फ्रॉम बी. आता ए मधला एक स्टुडंट बी ला एक स्टुडंट असं एकमेकांना बांधायचं आहे. Each pair will go from classroom to the main gate of the school. प्रत्येक जोडी ही तुमच्या वर्गापासून स्कूलच्या मेन गेट पर्यंत जाणार. On reaching the gate, remove the blindfold and now blindfold the student from group B. Return to the classroom in same pair. आता जेव्हा तुम्ही तुमच्या गेटवर पोचताय, गेटवर पोचल्यावर काय करायचं, ज्याचे डोळे बांधलेले होते त्याचे डोळे आता उघडायचे आणि ज्यांचे डोळे बांधलेले नव्हते त्यांचे डोळे बांधायचे आणि परत तीच ऍक्टिव्हिटी करायची. परत क्लासरूम पासून तुमच्या आता मेन गेट पासून तुमच्या क्लासरूम पर्यंत यायचं आहे. ओके, मग आता पहा, व्हॉट डिफिकल्टीज डिड यू फेस वाईल वॉकिंग ब्लाइंडफोल्डेड. मग तुम्हाला काय वाटतं, ज्याचे डोळे बांधलेले असतील त्याला त्याला काय 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 त्रास होईल चालताना, सांगा. त्या जाता कुठं पण पडू पण शकतो तो. येस. कुड यू वॉक ॲट युअर नॉर्मल स्पीड वाईल ब्लाइंडफोल्डेड. जसं तुम्ही नॉर्मली चालता तसं तुम्ही डोळे बंद करून चालू शकता का, तेवढ्या स्पीडने चालू शकता का. नो, वी कॅनॉट वॉक. When not blindfolded, did you wait for your blindfolded classmate or leave them behind? मग जर तुम्हाला हा गेम खेळायला सांगितला आणि तुम्ही तुमचे डोळे उघडे असतील आणि तुमच्या क्लासमेटचे डोळे बांधलेले असतील तर तुम्ही त्याची मदत करण्यासाठी थांबाल का, सांगा. सांगा. तुमचे डोळे बांधलेले नसतील आणि तुमच्या क्लासमेटचे डोळे बांधलेले असतील तर तुम्ही त्याच्यावर थांबाल का, त्याच्या सोबत राहाल का. आवाज येतोय का माझा की नाही. येस टीचर. मग उत्तर द्या. विल यू वेट और नो. येस. अँड देन इफ युअर पार्टनर लिव्स यू बिहाइंड, हाव यू विल फील. पण जर तुमच्या पार्टनरने तुम्हाला मागेच टाकून दिला आणि तो पुढे निघून गेला आणि तुमचे डोळे बांधलेले असतील तर तुम्हाला कसं वाटेल. यू विल वाईट फील वाटेल. बॅड, राईट. वाईट वाटेल आपल्याला. यू विल फील बॅड, राईट. So you may have seen a blind person with a white cane walking along the street. तुम्ही असं पाहिलंय का कधी एखाद्या व्यक्तीला ज्याच्या हातात पांढरी काठी आहे आणि तो चालतोय. Have you seen such person? Yes? नो. No? Blind. बघा इथे चित्रात दाखवलंय ना, तसा आंधळा व्यक्ती चालत असतो.
त्याला चालताना या व्हाईट काठीचा उपयोग करावा लागतो. Blind people can walk about in public places freely with the help of white cane. ही जी व्हाईट केन दिसते तुम्हाला, सॉरी, ओके, ही त्या व्यक्तीच्या हातात तुम्हाला व्हाईट केन दिसते ना, व्हाईट काठी, तिच्या साह्याने एखादा ब्लाइंड व्यक्ती, एखादा आंधळा व्यक्ती त्याला हव्या त्या ठिकाणी जाऊ शकतो. इन सम बिल्डिंग्स द फ्लोर नंबर्स ऑन लिफ्ट्स आर रिटन इन ब्राईल. काही बिल्डिंग्स मध्ये तर अशी सुद्धा सोय असते. तुम्ही लिफ्ट पाहिले ना, लिफ्टचा वापर केलाय का तुम्ही, सांगा मला. येस. येस. मग त्या लिफ्ट मध्ये आपण जेव्हा आत जातो तेव्हा एक साइडला नंबर बोर्ड असतो आणि त्यावर आपण ज्या फ्लोअरवर आपल्याला जायचं आहे तो नंबर दिलेला असतो, बरोबर. येस. येस. हा, मग तुम्ही, आपल्याला दिसतंय, आपण नॉर्मल आपल्याला दिसतंय नॉर्मली, ओके. मग तुम्ही तो नंबर दाबू शकता. तुम्हाला सेकंड फ्लोअरला जायचं आहे, 7th 8th फ्लोअरला जायचं आहे, तुम्ही तो नंबर दाबू शकता. पण एखादा अंध व्यक्ती तो नंबर दाबू शकतो का, तो पाहू शकतो का तो नंबर, सांगा. नो. नो. मग त्यांची एक लिपी असते जिला ब्राईल लिपी म्हणतात. जशी आपली मराठी इंग्लिश भाषा आपण लिहितो ना, तशी या अंध लोकांना समजण्यासाठी ब्राईल लिपी असते. तिच्यावर ते लोक हाताने स्पर्श करतात आणि हाताने स्पर्श करून ती लिपी दाखवली जाते. दाखवली जात नाही, त्यांना ती लिपी हाताने स्पर्श करून समजते आणि मग त्याच्यावरून ते काय करतात, 2 नंबर आहे, 3 नंबर आहे, हे हात लावून ओळखतात आणि मग त्यांना ज्या फ्लोअरवर जायचं आहे त्या फ्लोअरचा नंबर ते दाबतात. बघा इथे ब्राईल लिपी दाखवले तुम्हाला. सी द ब्राईल अल्फाबेट. ए साठी जर 6 डॉट असतील तर त्यातला पहिला डॉट म्हणजे ए, 6 डॉट मधला पहिले 2 डॉट म्हणजे बी, 6 डॉट मधले पहिले आडवे 2 डॉट म्हणजे सी. अशा प्रकारे ही सगळी साइन लँग्वेज, ही एक प्रकारची साइन लँग्वेज आहे आपल्यासाठी. आपल्याला समजेल का हे, सांगा. नो. ओके, नो. बट ब्लाइंड पीपल हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग सेन्स. त्यांचा सेन्स खूप चांगला असतो, त्यामुळे त्यांना हे लवकर समजतं आणि या भाषेचा उपयोग करून ते वाचू पण शकतात, लिहू शकतात. ओके. That helps in blind person to go to any floor with they wish without help. A blind person can also vote secretly like other citizens because of braille signs on voting machine. आपल्या ज्या वोटिंग मशीन आहेत ना त्याच्यावर पण ह्या ब्राईल साइन असतात, म्हणून ते मतदान सुद्धा करू शकतात. They can vote also. In schools, universities and some other buildings, you may have seen concrete slope next to the stair. बघा, तुम्ही तुमच्या शाळेमध्ये, हॉस्पिटलमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये पाहिलं असेल, अशा प्रकारे तुमच्या पायऱ्या असतात, तुमच्या ह्याच्या स्टेअर्स असतात आणि त्याच्या बाजूला असा कॉन्क्रीट स्लोप असतो. एक घसरगुंडी सारखी जागा केलेली असते. पाहिले का तुम्ही कधी बिल्डिंग मध्ये किंवा स्कूलमध्ये किंवा युनिव्हर्सिटीत, हॉस्पिटलमध्ये? व्हॉट हॅपन? काय काय घरांमध्ये पण असतात. येस. सो हे कशासाठी असतं बघा, दिस स्लोप इज कॉल्ड रॅम्प. या स्लोपला, या उताराला रॅम्प म्हटलं जातं. द रॅम्प मेक्स इट पॉसिबल फॉर पीपल इन व्हीलचेअर्स टू एंटर द बिल्डिंग. असे जे व्हीलचेअर्स वर लोक असतात ना, त्यांना बिल्डिंग मध्ये एंटर करण्यासाठी हे रॅम्प खूप उपयोगी पडतात. सम बिल्डिंग्स ऑल्सो हॅव स्पेशल टॉयलेट फॉर पीपल इन व्हीलचेअर. आणि काही इमारतींमध्ये व्हीलचेअरवर बसणाऱ्या लोकांसाठी स्पेशल असे टॉयलेट सुद्धा असतात.
समजलं इथपर्यंत? यस 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 ओके, वेट. हो चॅट बॉक्स मध्ये लिहा. चॅट बॉक्स मध्ये लिहा. आदित्य, मी तुम्हाला लिहायला सांगितले ते लिहितोयस का तू? टीचर मी लेट जॉईन झाले. लेट जॉईन झालो तर थर्ड स्टँडर्डचं काय घेतलं ते विचारायला पाहिजे तू. आता हे फोर्थ स्टँडर्डचं बुक आहे. 19व्या लेसनचे क्वेश्चन नंबर बी आणि सी, म्हणजेच रिकाम्या जागा आणि चुकी बरोबर लिहायला सांगितलेत मी. पेज नंबर 118, 118 पान क्रमांकावरचे. फोर्थ स्टँडर्ड तुम्हाला सांगितलंय खूप वेळा की बल्क मध्ये ओरडायचं नाही. तुम्हाला जेव्हा रिप्लाय द्यायला सांगतो तेव्हा तो चॅट बॉक्स मध्येच द्यायचा आहे. शुड आय रिमूव्ह यू फ्रॉम द क्लास? माईक वगैरे चालू करताना पण लक्ष द्यायचं आहे. तुमचा सगळा बोललेला आवाज इकडे येतो. द क्लास इज रेकॉर्डिंग. These facilities exist so that people with special needs can live their daily lives easily. मग ह्या ज्या सोयी सुविधा आहेत, ओके, सार्थक कम्प्लीटेड, गुड. ह्या ज्या स्पेशल नीड्स असतात त्या लोकांसाठी खूप सोयीच्या ठरतात आणि त्यांचं जे जीवन आहे ते सोप्या पद्धतीने आपल्यासारखं जीवन त्यांना जगता येतं. However, these facilities are not available everywhere. पण सगळीकडेच या सोयी सुविधा नसतात. We must treat people with special need with care, whether these facilities exist in public places or not. मग तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात त्या ठिकाणी तुम्हाला जर अशी व्यक्ती दिसली आणि त्या ठिकाणी अशा प्रकारच्या सोयी सुविधा नसतील तर तुम्ही त्या व्यक्तींची मदत केली पाहिजे. Blind people can read and write by using their sense of touch. This system of writing is called braille. बघा, ज्या अंध व्यक्ती असतात त्या ब्राईल लिपीने स्वतःच्या हाताने टच करून ओळखू शकतात की काय लिहिलं आहे. ब्राईल कॅरेक्टर्स मेक यूज ऑफ रेज्ड डॉट क्रिएटेड ऑन पेपर. बघा, पेपरवर जर सुईने तुम्ही सुई मारली जर तुम्ही पेपरवर, तर दुसऱ्या बाजूने जर तुम्ही तो पेपर उलटा करून पाहिला तर असे डॉट डॉट वर आलेले दिसतात की नाही? तुम्ही पेन्सिलचंच उदाहरण घ्या. पेन्सिलने तुम्ही लिहिताय पेपरवर, दुसरे मागचं पेज आपण जेव्हा उलटतो तेव्हा अक्षर वर आलेली दिसतात ना तुम्हाला मागच्या पेजवर? येस. ही अशा प्रकारेच ब्राईल लिपी असते. काय झालं? पेज नंबर परत सांगा. 118. क्लास वेळेवर जॉईन करायचा आहे. आदित्य. अशाच प्रकारे हे ब्राईल लेटर्स असतात ते त्याचे डॉट्स असे वर आलेले असतात आणि त्याच्यामुळे त्या अंध लोकांना हाताने त्या गोष्टीला स्पर्श करता येतो. Each character has a fixed number and arrangement of dots. प्रत्येक कॅरेक्टरला इथे दाखवल्याप्रमाणे एक फिक्स्ड अरेंजमेंट असते. बघा, नंबर साठी 0 नंबर असेल तर असे 3 डॉट कलर केलेले असतात अशा प्रकारे. ओके, आणि ते हाताने समजून घेतात. A blind person can read the paper by feeling these raised dots. मग काय लिहिलेलं आहे पेपरवर हे बोटाने स्पर्श करून एखादा अंध व्यक्ती वाचू शकतो. However, all of the books written in ordinary script are not available in braille. पण प्रत्येक जे बुक ऑर्डिनरी स्क्रिप्ट मध्ये लिहिलेलं असतं, आपल्या रेग्युलर भाषेत लिहिलेलं असतं, ते ब्राईल लिपीत लिहिलं गेलेलं नसतं. ब्लाइंड पर्सन्स कॅन लिसन टू द स्टोरीज इफ दे आर रीड आउट. पण आपण जर त्यांना स्टोरी किंवा धड्यात काय दिलेलं आहे ते वाचून दाखवलं तर त्यांना ते समजू शकतं. ओके, ही आहे साइन लँग्वेज. तुम्ही कधी पाहिलं असेल
काही व्यक्तींना ऐकायला येत नाही. पीपल हू कॅनॉट हिअर यूज साइन लँग्वेज. ज्यांना ऐकायला येत नाही त्यांना अशा प्रकारे भाषा शिकवली जाते. बघा, ए साठी हाताचे जे थंब आहे ते उलटे करून जोडले जातात. बी साठी असं दाखवलं जातं, सी साठी असं दाखवलं जातं, डी साठी असं दाखवलं जातं. ओके, ही सगळी काय आहे? साइन लँग्वेज आहे, म्हणजे चिन्हांची भाषा आहे. दे आर ऑल्सो टॉट हाऊ टू लिप रीड टू फॉलो व्हॉट अदर पीपल आर सेईंग. आणि त्यांना लिप रीड करायला शिकवलं जातं, म्हणजे ओठ हल्ल्यावर समोरचा व्यक्ती काय बोलत आहे हे कसं समजायचं ते सुद्धा त्यांना शिकवलं जातं. दे कॅन फॉलो अदर्स पीपल स्पीच इफ दे स्पीक स्लोली अँड क्लिअरली. जर तुम्ही एखाद्या ज्यांना ऐकू येत नाही अशा व्यक्तीसमोर हळूहळू बोललात तर तुमच्या ओठांच्या हालचालींवरून तुम्ही काय बोलत आहात ते त्यांना कळतं. स्पेशल साइन न्यूज प्रोग्राम्स आर ब्रॉडकास्ट ऑन टेलिव्हिजन फॉर पीपल हू कॅनॉट हिअर. ज्या व्यक्तींना ऐकू येत नाही त्यांच्यासाठी साइन न्यूज पण असतात. ज्या आपण बातम्या ऐकतो ना रोज, त्या अशा साइन लँग्वेजने सुद्धा सांगितल्या जातात. बघा, तुम्हाला माहित आहे का, सुधा चंद्रन is an expert Bharatanatyam dancer. She lost a leg in an accident. However, even with the artificial leg, she continues to dance and act with great determination. सुधा चंद्रन माहिती असतील तुम्हाला, या एक्सपर्ट एकदम भरतनाट्यम डान्सर आहेत आणि ऍक्टर आहेत. मधुरा, माई कोण आहे? तुम्ही तुमच्या काही गोष्टी करताना माईक ऑन का करता मला कळत नाही. नेक्स्ट टाइम असं कुणाचा माईक मध्ये ऑन झाला तर मी क्लास मधनं रिमूव्ह करेल. सगळ्यांनी नीट लक्ष ठेवायचं आहे माईक कडे. मानस, तुझं पण मगाशी तेच झालं होतं. मी खूप वेळा ओरडून सांगितलं बट यू डिडंट लिसन टू मी. लक्ष द्यायचं आहे माईक कडे. विनाकारण तुम्ही मोबाईलला हात का लावता? मी प्रश्न विचारल्याशिवाय कोणीही माईक चालू, आणि तुमचा जे प्रश्नाची उत्तरं मोठी आहेत तेच माईक चालू करून द्यायची आहेत. येस नो साठी कोणीच माईक चालू करणार नाही. तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल का विचारायचं असेल तर अगोदर हँड रेज करा. देन आय एम गोइंग टू आस्क यू. येस नो असे उत्तर असतील तर फक्त चॅट बॉक्स मध्येच लिहायचे आहे. सुधा चंद्रन ह्या एक डान्सर आहेत आणि ऍक्सिडेंट मध्ये त्यांचा एक पाय गमावला त्यांनी. तरी सुद्धा आर्टिफिशियल पाय लावून सुद्धा त्या खूप छान भरतनाट्यम डान्स करतात आणि ऍक्टिंग सुद्धा करतात. रवींद्र जैन इज ब्लाइंड. ही हॅज कंपोज म्युझिक फॉर मेनी मूवीज अँड टेलिव्हिजन प्रोग्राम. तसंच रवींद्र जैन हे अंध व्यक्ती आहेत, तरी त्यांनी कितीतरी पिक्चर्सला, मूवीजला म्युझिक दिलेलं आहे, गाणी म्हटली आहेत त्यांच्यासाठी आणि टेलिव्हिजन प्रोग्रामसाठी सुद्धा. ही हॅज ऑल्सो रिसीव्ह मेनी अवॉर्ड्स फॉर हिज म्युझिक. आणि त्यांच्या गाण्यासाठी त्यांना खूप अवॉर्ड्स देखील मिळालेले आहेत. शरद गायकवाड is disabled in one hand. However, he has made the country famous worldwide in swimming competition. बघा, शरद गायकवाड हे एका हाताने अपंग आहेत तरी सुद्धा ते एवढं छान स्विमिंग करतात आणि त्यांना एवढी बक्षिसं मिळालेली आहेत की पूर्ण देशाला त्यांचा अभिमान वाटतो. बघा, व्हॉट वी हॅव लर्न, काय काय शिकलो आपण. Being sensitive is understanding the difficulties of the people in our family and locality and helping them when needed. सेन्सिटिव्ह असणं म्हणजे काय? तुम्हाला तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरात असणाऱ्या व्यक्तींच्या भावना समजणे. ओके श्रेया. त्यानंतर तुम्ही त्यांना काही मदत असेल तर ती करणे, पुरवणे. We must treat old people, patients and those with special needs with care and respect. आपल्या घरातील, आपल्या परिसरातील जे वृद्ध व्यक्ती आहेत, आजारी व्यक्ती आहेत, ज्यांना जास्त मदतीची गरज आहे, अशा व्यक्तींची आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्यांचा आदर केला पाहिजे. इफ वी आर सेन्सिटिव्ह, अवर कॅपॅसिटी टू हेल्प अदर्स इन्क्रीजेस. तर जर तुम्ही सेन्सिटिव्ह आहात, तुम्हाला
प्रत्येक गोष्टीची समज आहे, तुमच्यात समजूतदारपणा आहे, तर तुम्ही तुमची जी दुसऱ्यांसाठी काम करण्याची क्षमता आहे ती वाढते. ओके, गॉट इट? 4th स्टँडर्ड लेसन समजलाय? Yes. ओके. येस. टाइम ऑफ ओल्ड पीपल, वृद्ध व्यक्तींचा पास टाइम कशामुळे होतो सांगा? व्हॉट आर दी पास टाइम ऑफ ओल्ड पीपल? रेज युअर हँड. येस स्नेहा. The PAS. टीचर ये स्पेलिंग क्या है? पास PAS. टाइम. Pastime of old people are taking to their children and टॉकिंग talking to their children and grandchildren. grandchildren. Yes, good. Whose advice should we take while caring for a patient? जर तुम्हाला पेशंटची काळजी घ्यायची आहे तर तुम्हाला कोणाचा ॲडवाइस ऐकलं पाहिजे सांगा? कोणाचं सांगणं ऐकलं पाहिजे तुम्ही? डॉक्टर्स ॲडवाइस. येस. ट्रू ऑर फॉल्स? द टीव्ही और म्युझिक शुड बी प्लेड ॲट लाऊड व्हॉल्यूम. टीव्ही किंवा म्युझिक खूप जोरात आवाजात लावायचं. ट्रू ऑर फॉल्स? चॅट बॉक्स मध्ये लिहा ट्रू ऑर फॉल्स. लिहा पटकन. आपण टीव्ही किंवा म्युझिक खूप जोरात लावायचं. ट्रू ऑर फॉल्स? फॉल्स. वी मस्ट डिपेंड ऑन talismans, amulets and incantations to cure illness. आजारपण घालवण्यासाठी आपण डॉक्टरकडे न जाता तांत्रिक बाबा किंवा ताबीज वगैरे याच्यावर डिपेंड राहायचं. ट्रू ऑर फॉल्स? लिहा. फॉल्स. व्हेरी गुड. स्ट्राईक ऑफ द रॉंग वर्ड, यामधला रॉंग वर्ड सांगा मला. आता तुम्ही माइक ऑन करू शकता. Deaf people use braille or sign language. Deaf people use braille or sign language. Wrong word कोणता आहे इथे? टीचर डीफ पीपल म्हणजे ज्यांना ऐकू येत नाही. साइन लँग्वेज. साइन लँग्वेज इज द राईट वर्ड. हा, राईट वर्ड. आपल्याला रॉंग वर्ड सांगितलाय. ब्राईल. ब्राईलला तुम्ही स्ट्राईक ऑफ करणार. ओके. सेकंड आहे ब्लाइंड पीपल कॅन क्रॉस द रोड युझिंग देअर व्हाईट केन और व्हीलचेअर. रॉंग वर्ड सांगायचं. Wheelchair is the wrong word. Very good. White cane is the right word. Okay. So 4th standard answer समजलेत? homework ला लिहिणार? Yes. Sure. Yes. Okay. 3rd standard तुमचं लिहून झालाय? यस. हा. चला मला बुक शो करा. नो टीचर. 1 by 1 show me the book. नो टीचर. भाविका डन? भाविका? एक राहिलाय. ओके, ली. सार्थक you are done ना? मधुरा also. सार्थक show me बेटा. Sarthak, Shreya and Madhura is done. Sarthak, show me the book. Swaraj also? Okay. Sarthak, have you done? Okay, Swaraj, तू दाखव. Yes, ma'am. Good. Very good. Bhavika, Madhura. Madhura, show me the book. Okay. Vedang is done. टीचर व्हिडिओ नाही चालू होत. Okay, राहू दे बेटा. टीचर माय कंप्लीट. टीचर कंप्लीट. Okay.
Show me the book, Kushal. कुशल बिल्कुल Yes, teacher. कंप्लीट. Okay, wait, Aditya. Teacher, थांबा जरा. हो, दाखव. Okay. भाविका. Teacher, complete. Okay, सार्थक. भाविका, बुक नाही दिसत आहे बेटा. खाली कर. ओके, बंद कर. सार्थक. ओके, गुड. अजून कोणाचा झालाय? श्रेया. म्हणजे माझा. ओके, वेट. श्रेया. ओके, गुड. आदित्य. तिच्या पहिल्याची भेटली नाही. ओके, वेट. शाळेत वेळेवर जाणे मुले. वक्तशीरपणा, पंक्च्युअलिटी, वक्तशीरपणा. ओके. यस. हा, लिह. दीदी ओके. मधुरा इज डन. मधुरा. Yes, teacher. हा, शो मी बेटा. ओके, तुझा कॅमेरा ऑन होत नाही ना. इट्स ओके. ओके, मग आता आपला फक्त पहिला प्रश्न राहिलाय तो तुम्ही होमवर्कला लिहायचा आहे. ओके, थर्ड स्टँडर्ड. Yes. गॉट इट. ओके, नाव यू ऑल कॅन लीव. बाय बाय. आणि उद्यापासून सगळे वेळेवर क्लास जॉईन करणार. ओके, वेळेवर क्लास जॉईन करायचा आहे आदित्य. यस. हा, मग आपला अभ्यास Bye, नीट teacher. होणार आहे. ओके, Bye, teacher. बाय Thank बाय. you, teacher. वेलकम. बाय बाय बाय. Bye, ma'am. Thank you, ma'am. बाय बाय. वेलकम. Bye, bye, teacher. बाय बाय. Bye, teacher. बाय. स्कूल को नहीं आई. एक बोला स्कूल को नहीं आई क्या? आज मेरी छुट्टी है. आज तीसरी वाली आती बच्चे आए नहीं. अरे आज उन लोग का था, कल मेरा रहेगा. एक उसे कल देना है फॉर्म पहला ऐसे ही. क्या? क्या नहीं देख. क्या? बोल लवकर. रखती हूँ मैं.